मित्रांनो बघा, आज भव्यदेव एक मैदान रेडगरचा आणि तिथे बघा मैफिलचा गुलाल झालेला आहे बघा. कासप वरून आलेले आपले मित्र परिवार आहे, त्यांना देऊया शुभेच्छा. प्रथमतः दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांग ना तुमचं. हा आमचा मैफिल नावाचा वासरू आहे. माझे काका स्वर्गवासी आत्माराम माधू पाटील यांच्या नावाने पळतो आणि हे सगळे आमचे घरातलेच आहेत. हा माझा मित्र नारपोलीचा केतन पाटील, बाकी सगळी आमची टीम आहे इकडे. दादा बघा ना, मैफिल आज इथे रेडगरच्या मैदानामध्ये पळाला आणि तिथे बघा आज शर्यत झाली आणि त्याच्यामध्ये बघा आज गुलाल आपल्या नशिबी भेटला आणि आपल्या म्हणजे बैलांच्या अंगावरती पडलाय. तर या शर्तीबद्दल थोडक्यात माहिती सांगा ना. कशा नाव होता 3 दिवस झाला आमचं नाव बिनजोडला होता बॅनरवर. रात्री आमची गाडी जमली, एक एक वासरू सांगून कोलक्यावाल्यांच्या सोबत जमली होती. आज इथं झाला आमचा गुलाल प्राप्त, वासरांनी करून दिला, त्यामुळे आम्हाला थोडा आनंद आहे आज. बरोबर आहे. बघा ना, आज तुम्हाला गुलाल भेटला, आनंद वाटतं. कारण की बघा ज्या गुलालासाठी आपण आलेलो असतो आणि कुठेतरी आपल्याला गुलाल भेटतं, एक आनंदाचं वातावरण पण असतं आणि आपल्यासाठी जो नाद आपण जोपासतो तो कुठेतरी त्या बैलाची सेवा केलेली असते आणि कुठेतरी आपल्याला परत फेर म्हणून गुलाल देतात. भाऊ आज वासरू पळाला बघा, तुमचा बोलल्याप्रमाणे 2 दिवसापूर्वी आपला बॅनर होता आणि बॅनरवरती शर्यत जमली आणि आज बघा वासरू पळाला. तुमच्या पायऱ्यामध्ये कोण पळाला भाऊ? आमच्या पायऱ्यामध्ये आमचेच खालापूरचे मारुती शेठ यांचा वजीर तो पळाला. हा नियोजन कसं काय घडला होता? हा नियोजन आमचा अगोदरच ठरला होता. हा इकडं आमचा बालमा पण आहे, याच्यामध्ये पण आपला वासरू पळाला आहे. वासरू पळाला मारुती शेठ माझगाव यांचा मित्रांनो नंदी होता आणि त्यांच्यासोबत पैरा घडला होता. आणि बघा ना, मारुती शेठ माझगाव यांचा खूप नाव आहे चांगल्या प्रकारे आणि त्यांच्या धावणीला हमेशाच चांगली नंदी असतात. आणि बघा आज दादांच्या नंदीसोबत पैरा घडवला आणि आज शर्यतीमध्ये विजय झालेला आहे. भाऊ आज ही शर्यत तुम्ही कुठल्या साईडची खेळली? आमची डावी साईडने केली. डावी साईडची, बरोबर आहे. आणि बघा ऑपोजिटला नंदी निघाले, ते कुठले नंदी होते थोडक्यात? ते कोलकेवाल्यांचे घरचेच नंदी होते. बरोबर. एकाचं नाव अर्जुन होता आणि एकाचं नाव रुस्तम होता. बरोबर आहे. भाऊ काय बोलणार बघा, आज गाडी त्यांची गाडी पण चांगली पळाली. बरोबर आहे. टाकाटाकीच होती, पेंडिंगला होती दोन्ही गाड्या. आमच्या वासराचा थोडा तोंड लागल्यामुळं गुलाल प्राप्त झाला. भाऊ खालची कशा प्रकारे निघली होती गाडी? खालून गाडी चांगली निघलेली, पण वासरू बारीक असल्यामुळे थोडासा पुढं कमी झाला, त्यामुळे ती गाडी जवळ आली आमच्या. बरोबर आहे. आणि बघा पेंडिंगला राहिला आणि कुठेतरी मनामध्ये काय असं झालं होतं की बाबा निर्णय थोडी छाती धडधड करत होती. बरोबर आहे. आणि कुठेतरी बघा पेंडिंगचा रिझल्ट आला आणि कुठेतरी आपल्या बाजूने आला, तेव्हा कसा आनंद होता? तेव्हा काय आनंद म्हणजे डायरेक्ट धावतच सुटलो. जसा ऐकला पेंडिंगच्या निकालामध्ये डावी साईड विजय, सगळ्यांना पोरांना आनंद झाला. बरोबर आहे. आणि आता बघा तुमचा नंदी घेतलाय, तो कुठने घेतला भाऊ? हा नंदी जो आमचा आहे तो पेट नाका इस्लामपूर, सांगली जिल्ह्यातून आम्ही घेतलाय. बरोबर आहे. आणि ते पण आपले घरचे संबंधित त्यांच्याशी. बरोबर आहे. आमचे यश एडेनिपानी तिथला एक मुलगा आहे, त्याच्या दावणीचा नंदी आहे, त्याचं पण नाव तिकडे मोठं आहे. बरोबर. दादा तिकडे तुम्ही आता बघा पेट नाक्यावरून घेतला, तिथे पहिल्यांदा कुठे पाहिला होता का पळताना? म्हणजे कसं झालं, त्याला मी तिथे त्यांचे गट होता, त्या गटामध्ये पळताना बघितलेला, चांगला पळालेला. बरोबर. आणि त्यांचा आपला संबंध चांगला होता, त्यामुळे आता वासराची तिसरी शर्यत मुंबईमध्ये. पहिले आणल्या वावल्याला झाली, तेव्हा आपला गुलाल पडला, थोडक्यात पेंडिंगलाच होती तेव्हा पण. नंतर दुसऱ्या टायमाला आपण आमचा बलमा आहे त्याच्यामध्ये आपण गुलाल प्राप्त केला. बरोबर. आणि तिसऱ्या टायमाला इथं आज. बरोबर आहे. असा विषय. कुठेतरी बघा मुंबईचे 3 शर्ती केल्या आणि त्याच्यामध्ये बघा 3 वेळेला पळून 2दा यश आला. आणि त्याच्यामध्ये बघा तुमच्या घरचा नंदी बलमा एकदम अनुभवी बैल आणि त्याच्यामध्ये कुठेतरी त्याला साथ भेटली आणि कुठेतरी तो पहिला गुलाल होता भाऊ तुमच्याकडे. कसं वाटतं? त्याच्यामुळेच पहिला प्राधान्य त्यालाच देऊ आम्ही. बरोबर आहे. जो मैदान होत आहे बघा, आज सकाळी मैदान चालू आहे आणि कुठेतरी आज 2:30 वाजले मैदान सुरूच आहे. बघा ही संकल्पना कशी वाटते भाऊ मुंबईमध्ये? चांगली संकल्पना आहे. नंदीला पण त्रास होत नाही उन्हाचा. लवकरच शर्यत झाली आमची, 10:30 पावणे 11च्या आसपास शर्यत झाली. आता आम्ही घरी जायलाच निघलो, एवढ्यात तुम्ही आलं म्हणून थांबलो. बरोबर आहे. भाऊ आज बघा तुमचा म्हणजे नंदीच्या सपोर्टिंगसाठी जो मित्रपरिवारांचा साथ लाभतोय, त्याच्याबद्दल तुम्ही काय कौतुक करणार? म्हणजे सुट्टी मेकर झाले किंवा तुमचे सवंगडी आले, त्यांच्याबद्दल काय बोलणार? आमची पूर्ण टीम असते, नारपोली, भिंगार, माझगाव आणि आमचे गाववाले.
ही आमची 4 गावची टीम एकत्र असते, सगळ्यांचा सपोर्ट प्रत्येकाला एकमेकाला सगळा असतो, त्यामुळे आम्ही शर्यती करतो. बरोबर आहे. असा विषय. आता बघा सर्वांची मेहनत कुठेतरी रंग लागते हा. कारण की बघा नंदी तर घेऊ शकते पण त्याच्या मागे मेहनत ती सर्वांच्या शिवाय होत नाही. म्हणजे सर्वांची मेहनत आमच्या भावाची असते, तोच सगळा बघतो नंदीचा. आम्ही काय जॉब बिबला असतो, तो घरी असतो, मग तो बघतो सगळा. बघा वासरू आहे जास्त आपण बघा घेतलाय दादासाठी घेतलाय पण जास्त शक्यतो शर्ती म्हणजे सुरुवातीला म्हणजे केल्याने कुठेतरी जास्त त्रास जाणवतो. जास्त म्हणजे सतत पलवल्याने. आम्ही काय करतो, आम्ही आठवड्यातून एकदाच पलवतो रविवारी. इतर दिवस आम्ही काढत नाही, कारण का तो फक्त 14 महिन्याचा आहे आता, बरोबर. लहान आहे, त्यामुळं जास्त त्याला त्रास देत नाही. बरोबर आहे. भाऊ याच्याकडे तुम्हाला पाहून काय वाटतं, म्हणजे काय वाटतं याच्याकडे? काय नाही, असं कुठून थकून जर आलो आणि त्याला बघितला तर आपला सगळा थकवा पूर्ण निघून जातो. बरोबर. याच्यामध्ये अशी म्हणजे कोणत्या नंदीची झलक वाटते की बाबा आपल्या दावणीला म्हणजे झलक म्हणजे आता आमचे नंदी तसे भरपूर झाले. बरोबर आहे. पण आता काय एवढं काय असं वाटत नाही. पण आमचा टायगर नावाचा बैल होता एक जुना, त्याची थोडीशी झलक वाटते आम्हाला. बरोबर. बाय काय नाही, आणि त्याने आम्हाला भरपूर तारलं, त्यामुळे काय त्या बंदीतला बैल होता आमचा. बरोबर आहे. बंदीमध्ये नाव तुमचं हा होतं तेव्हा 15 दिवसात एकदा शरद व्हायची. बरोबर आहे. असं